आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. जो विषय आपल्याला संस्थेने दिलेला आहे धम्म आणि विज्ञान या विषयावर दौंड तालुका अध्यक्ष सुमेध मौर्य हे प्रवचन देतील अशी त्यांना विनंती. अष्टगुणो सचितं बुद्धगुणो अनंतो धम्मगुणो अनंतो संगगुणो अनंतो माता पिता गुणो अनंतो. गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वभूषण भारतरत्न भारतीय राज्यघटनेचे एकमेव शिल्पकार ज्ञानाचे प्रकांड पंडित विद्वत्तेचे महावीरमणी 129 कोटी भारतीयांचे उद्धारक जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ जागतिक कीर्तीचे जलतज्ञ जागतिक कीर्तीचे शेतीतज्ञ जागतिक कीर्तीचे घटनातज्ञ 20व्या शतकातील शेवटचे समाजसुधारक विचारवंत प्रबोधनकार आणि ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा तमाम बौद्धांची मातृशिखर संस्था या मातृशिखर संस्थेचे प्रथम संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज या ठिकाणी विजयजी वाटोरे सर यांच्या निवासस्थानी हा वर्षावासाचा कार्यक्रम संपन्न होत असताना आजचे 5वे पुष्प गुंफत असताना आजच्या या कार्यक्रमाचे दौंड शहराचे कार्यक्षम कर्तव्यदक्ष पदसिद्ध अध्यक्ष आदरणीय BY जगताप सर. आज क्षणाक्षणाला माणसाला शिक्षणाची गरज आहे, धम्म प्रशिक्षणाची गरज आहे. आमची बुद्धांची वचनं पाठ असतात, संतांची वचनं पाठ असतात, परंतु खऱ्या अर्थाने त्या बुद्धाच्या वचनाकडे त्या संतांच्या वचनाकडे आम्ही पाठ करतो, सोयीस्करित्या दुर्लक्ष करतो. वास्तविक पाहता त्यातून काहीतरी पाठ म्हणजे धडा किंवा लेसन घ्यायला पाहिजे. आम्ही कीर्तनाला जातो पण आमचं कधी सद्वर्तन होत नाही, विकासाचं आवर्तन होत नाही, समाज परिवर्तन होत नाही. व्याख्यानाला जातो पण जीवनाची व्याख्या कधी समजून घेत नाही. 10-10 15-15 दिवस विपश्यनेला जातो पण एक दिवस भगवान बुद्धांची धम्मदेशना ऐकण्यासाठी विहारामध्ये जात नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या घरी जर असा वर्षावासाचा कार्यक्रम असेल तिथं जात नाही आम्ही. म्हणून आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वजण बहुसंख्येने उपस्थित आहात आणि मुद्दाम या ठिकाणी वाटोरे सर यांनी वास्तविक पाहता आज आमच्या शेड्यूल प्रमाणे विषय होता बौद्धांचे सण आणि मंगल दिन, पण त्यांनी या ठिकाणी मुद्दाम या ठिकाणी विषय घेतला बौद्ध धम्म आणि विज्ञान या विषयावर बोला आणि त्या अनुषंगाने मी या ठिकाणी बौद्ध धम्म विज्ञान या विषयावर बोलण्यासाठी उभा आहे. चैत्यभूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचा एक सुविचार लिहिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या आकाशातील सूर्याला पाहून म्हणतात की हे आकाशातील सूर्या, तू आकाशातील तळपणारा सूर्य आहे, तू तुझ्या तेजाने तिथल्या सर्व ताऱ्यांना प्रकाशमान कर. मी या पृथ्वीवरील प्रज्ञा सूर्य आहे, मी माझ्या ज्ञानदीपाने या पृथ्वीवरील जे रंगलेले गांधलेले शोषित आहे या सर्वांना प्रकाशमान करीन, या साऱ्यांना प्रकाशमान करील. तद्वतच भगवान गौतम बुद्ध 2500 वर्षापूर्वी सारनाथ त्या ठिकाणी जे 528 ला इसवी सन पूर्व 528 ला जे धम्मचक्र प्रवर्तन केलं त्यावेळी असाच या ठिकाणी पाऊस सुरू होता, असेच पावसाचे या ठिकाणी त्या ठिकाणी वातावरण होतं. तेव्हा भगवान बुद्ध कदाचित असे म्हटले असतील, हे मेघराजा तू पाण्याचा वर्षाव कर, हे मेघराजा तू पाण्याचा वर्षाव कर, तुझं पाणी म्हणजे जीवन आहे, तुझे पाणी म्हणजे जीवनधारा आहे. मी ज्ञानाचा वर्षाव करील आणि खऱ्या अर्थाने इथल्या मानव जातीला सुखी समृद्धी आनंदी मंगलमय करील. आणि खरोखरच भगवान गौतम बुद्धांनी सुमारे अव्याहतपणे 45 वर्ष अखंडपणे या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार या ठिकाणी संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये भारताच्या बाहेर सुद्धा या ठिकाणी पायी प्रवास करून या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही स्वतःला काय बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी तुम्हा सर्वांना बौद्ध धम्माच्या ओटीमध्ये टाकलं आणि आम्ही स्वतःला आता काय समजतो, बौद्ध समजतो. बौद्धांची परिभाषा काय, बौद्धांची संज्ञा काय, कोणत्या व्यक्तीला बौद्ध म्हणायचं हा सुद्धा आमच्याकडे आतापर्यंत गोड असा गैरसमज आहे. शुभ्र कपडे घातली, पांढऱ्या शुभ्र साड्या घातल्या, घरावर निळा ध्वज किंवा आपला पंचशील ध्वज फडकवला, गाडीमध्ये भगवान बुद्धांचं किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं चित्र आहे किंवा शिल्प आहे, आमचे सर्व सुक्त मुखोद्गत आहेत, पाठ आहेत,
अशा माणसाला बौद्ध म्हणायचंय का? अशा माणसाला बौद्ध म्हणायचंय का? तर अशी माणसं खऱ्या अर्थाने ती बौद्ध नाहीत. मग बौद्ध कुणाला म्हणायचं? ती फार फार तर जयभीमवाली असतील पण बौद्ध नसतील. भगवान गौतम बुद्धांनी 4 प्रकारची लोक सांगितलेली आहेत. पहिला जो वर्ग आहे तो अंधारातून प्रकाशाकडे जाणारा श्रमजीवी वर्ग, कष्टकरी वर्ग. बाबासाहेब आंबेडकरांनी शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा 20 जुलै 1942 ला नागपूर या ठिकाणी खऱ्या अर्थाने संदेश दिला. आणि इथला जो शोषित वर्ग आहे, पीडित वर्ग आहे, वंचित वर्ग आहे यांनी आपल्या मुलांना काय केलं? शिक्षण द्यायला सुरुवात केलं. आणि खऱ्या अर्थानं हा अंधारातून प्रकाशाकडे चाललेला वर्ग आहे. हा जो वर्ग आहे श्रमजीवी वर्ग आहे. दुसरा जो वर्ग आहे तो परोपजीवी वर्ग आहे. दुसऱ्याच्या श्रमावर, दुसऱ्याच्या घामावर, दुसऱ्याच्या काबाड कष्टावर, दुसऱ्यांना फसवून, दुसऱ्याच्या माना मुरगाळून जो खऱ्या अर्थाने जीवन जगत असतो याला म्हणतात परोपजीवी. याला वैज्ञानिक भाषेमध्ये, शास्त्रीय भाषेमध्ये बांडगुळ हा शब्द आहे. बांडगुळ ही शिबी नाही, ही शास्त्रीय संज्ञा आहे. त्याला भगवान गौतम बुद्धांनी काय म्हटलेलं आहे? अंधारातून अंधाराकडे चाललेला वर्ग. अंधारातून अंधाराकडे चाललेला वर्ग. त्यांना कळतच नाही की आम्ही जे कर्म करत आहे, जे अकुशल कर्म आहे, आम्ही या ठिकाणी हे अकुशल कर्म आहेत आणि या अकुशल कर्माची फळे भविष्यामध्ये आम्हाला या ठिकाणी कडू फळे चाखावी लागते. त्यांना कळतच नाही. तो वर्ग आहे तो परोपजीवी वर्ग आहे. दुसरा जो वर्ग आहे तो बुद्धिजीवी वर्ग आहे की ज्याने बऱ्यापैकी शिक्षण घेतलेलं आहे, नोकरीसाठी, व्यवसायासाठी त्यांनी काय केलेलं आहे? एखादा कोर्स केलेला आहे, डीएड केलं असेल, बीएड केलं असेल, आयटी केलं असेल, आयटी फॉर्म मध्ये गेलेलं असते आणि त्यांनी शिक्षण घेतलेलं, प्रशिक्षण घेतलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळे, शिक्षणामुळे, आरक्षणामुळे, संरक्षणामुळे त्याच्याकडे भौतिक प्रकारची सर्व सुख या ठिकाणी सुविधा आहे. हा जो वर्ग आहे हा स्वतःला बुद्धिजीवी वर्ग म्हणतो. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे विश्वची माझी घर. काय म्हणतात? हे विश्वची माझे घर. तर हा बुद्धिजीवी वर्ग काय म्हणतो? हे घरच माझे विश्व. हा काय म्हणतो? हे घरच माझे विश्व. माझीच शेतीबाडी, माझीच सासरवाडी, माझ्याच बायकोला पैठणी साडी यामध्ये तो मशगूल असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या उत्पन्नातील 20वा भाग या ठिकाणी धम्म कार्यासाठी खर्च करत नसतो. या वर्गाला म्हणतात बुद्धिजीवी वर्ग. याला म्हणतात बुद्धिजीवी वर्ग. आणि चौथा जो हा बुद्धिजीवी वर्ग आहे हा आहे प्रकाशातून अंधाराकडे चाललेला. प्रकाशाच्या दिशेने चाललाय, त्याला सर्व सुख सुविधा आहे, परंतु काय करतो तो? परत त्यांनी यू टर्न मारलेला आहे. म्हणजे काय करतो? अंधश्रद्धा, कर्मकांड करतो. तो प्रकाशातून अंधाराकडे मागे वळलेला वर्ग आहे. आणि चौथा जो वर्ग आहे तो बुद्धिवादी वर्ग. चौथा जो वर्ग आहे हा बुद्धिवादी वर्ग. हा बुद्धिवादी वर्ग कोण? इथं तुम्ही सर्वजण बसलेले आहेत ते बुद्धिवादी विचाराचे आहेत. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या आदेशाचा शिरसावन्य म्हणून शिक्षण घेतलेलं आहे, प्रशिक्षण घेतलेलं आहे. आपल्या उत्पन्नातील 20वा भाग धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी खर्च करतात. ज्याला भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेला कार्यकारण भाव समजलेला आहे, विज्ञानवाद समजलेला आहे, प्रतित्य समुत्ववाद समजलेला आहे, ज्याला अनित्यवाद समजलेला आहे, ज्याला अनात्मवाद समजलेला आहे, विवेकवाद समजलेला आहे. आणि जो पंचशिलेचं आचरण करतो, आर्य अष्टांगिक मार्गाने जीवन जगतो, त्या माणसाला काय म्हणायचं? प्रकाशातून नव्हे तर संधी प्रकाशातून स्वच्छ अशा सूर्यप्रकाशाकडे चाललेला जो वर्ग आहे तो आहे प्रकाशातून प्रकाशाकडे चाललेला. त्याला बुद्धिवादी. वास्तविक पाहता हा बुद्धिवादी शब्द हा बुद्धवादी आहे की वादी म्हणजे त्या तत्व प्रणालीप्रमाणे जीवन जगणाऱ्या माणसाला वादी म्हणतात. की जसा समाजवादी, गांधीवादी, आंबेडकरवादी, लोहियावादी. मग भगवान बुद्धांच्या विचाराने जगणाऱ्या माणसाला काय म्हणायचं? त्याला म्हणायचं बुद्धवादी. भगवान गौतम बुद्धांच्या विचाराने जगणाऱ्या माणसाला बुद्धवादी म्हटलं पाहिजे. पण इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने, इथल्या मनुवादी व्यवस्थेने या बुद्धवादी या शब्दाचा अपभ्रंश करून बुद्धिवादी हा शब्द तयार केलेला आहे. बौद्धिक सुद्धा हा शब्द आपल्याच या बौद्ध साहित्यातला शब्द आहे की इथे शिक्षक बसलेले आहेत. समाज अधिक ईक हा प्रत्यय शब्द लावला तर सामाजिक होतो. इतिहास अधिक ईक प्रत्यय लावला तर ऐतिहासिक होतो. पुराण अधिक
ईक हा शब्द लावला तर पौराणिक होतो. भूगोल अधिक ईक शब्द प्रत्यय लावला तर भौगोलिक होतो. हृदय अधिक ईक, हृदय अधिक ईक हा शब्द लावला तर काय होतो? हार्दिक, हार्दिक शब्द तयार होतो. तसं बौद्ध अधिक ईक, बौद्धिक शब्द तयार होतो. हा जो वर्ग आहे, या ठिकाणी बसलेला जो वर्ग आहे, या ठिकाणी संपूर्ण बुद्धवादी आहे आणि बुद्धवादी विचारांप्रमाणे आचरण करणारे तुम्ही सर्वजण आहात. आणि म्हणून तुम्हा सर्वांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवायच्या, साधुकार द्यायचा. या व्यक्तींना बौद्ध म्हणायचे. नाहीतर एखाद्याच्या गाडीवर झेंडा असेल, एखाद्याच्या घरावर चित्र असेल तर आपण त्याला काय म्हणतो? तो बौद्ध आहे. पण कालफाडे साहेब, तुम्ही खऱ्या अर्थाने बौद्ध आहेत. मग ज्यांना भगवान गौतम बुद्धांच्या पंचशिलेचे आचरण करतात, ज्यांना अनित्यवाद समजलेला आहे, अनात्मवाद समजलेला आहे, विवेकवाद समजलेला आहे, आर्य अष्टांगिक मार्गाने जीवन जगतो, त्या सर्व व्यक्ती म्हणजे कोणत्याही जाती धर्माचे असतो, हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो, ईसाई असो, जे या तत्व प्रणालीने जीवन जगतात ते सर्व बौद्ध आहेत. ते सर्व काय आहेत? बौद्ध आहेत. पण आपण काय करतो? ज्यांना जे बुवा बापूंच्या नादी लागले, जे बुवा बापूंच्या नादी लागले, ते हातामध्ये कंडा, दोरा आणि तावीज आणि चिंध्या बांधू लागले. आणि ज्यांना डॉक्टर बाबासाहेब कळाले ना, ते काय झाले? ते कोट टाय बांधू लागले, गळ्यामध्ये कोट घालू लागले, टाय बांधू लागले. आजही आमच्या काही लोकांच्या मध्ये हातामध्ये कंडा आहे, तावीज आहे, दोरा आहे. त्यानंतर अंधश्रद्धा कर्मकांड करतात, कपाळाला टिळा लावतात. त्या व्यक्तीला बौद्ध म्हणायचं का? आहे का ती व्यक्ती बौद्ध? ज्याच्या गळ्यात काळा दोरा आहे, ज्याच्या हातात कंडा आहे, तावीज आहे, कपाळाला टिळा लावलेला आहे, ती व्यक्ती बौद्ध आहे का? तर ती साहजिकच ती व्यक्ती बौद्ध नाही. बौद्ध माणूस ओळखायचा कसा? बौद्ध माणूस त्याच्या आचरणावरून, त्याच्या विचारावरून, त्याच्या उच्चारावरून, त्याच्या चेहऱ्यावर असलेल्या ज्ञानाच्या चमकेवरून, तेजावरून ओळखायचा की हा बौद्ध माणूस आहे. ज्या व्यक्तीच्या हातामध्ये कंडा नाही, दोरा नाही, तावीज नाही, अंधश्रद्धा कर्मकांड करत नाही, त्या सर्व व्यक्ती काय आहेत? बौद्ध आहेत. बाकी इतर लोकांनी स्वतःला अजिबात बौद्ध समजायचं नाही. इथून पुढच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे? आपल्यातील थोडे बोलले तरी चालतील, परंतु आपले वक्ते तयार झाले पाहिजे. सुषमा अंधारे काल परवा शिवसेनेमध्ये गेल्या, आंबेडकरवादी अगोदर होत्या, मग त्या बौद्ध आहेत का? अजिबात नाहीत. तर या ठिकाणी तुम्ही जे बसलेले आहेत ते सर्व काय आहेत? बौद्ध आहेत. आपण काय केलं पाहिजे? आपल्या लोकांना काय केलं पाहिजे? प्रवचनाला, व्याख्यानाला आणलं पाहिजे. पण आपण काय करतो? आंबेडकर जयंतीला किंवा कुठली जयंती असेल त्यांना 25-25, 30-30 हजाराचं पाकिट देतो, त्या लोकांना मोठं करतो. तुम्ही प्राध्यापक डॉक्टर भीमराव मोरे सरांचं व्याख्यान ठेवा, जगताप सरांचं व्याख्यान ठेवा, शिंदे सरांचं व्याख्यान ठेवा, आपले किरण जाधव सरांचं व्याख्यान ठेवा, त्या विजय गायकवाड सरांचं व्याख्यान ठेवा. ही आपली माणसं तर काय करतात? पैशासाठी काम करणार नाहीत. आपण निधीसाठी काम करणारी मंडळी नाहीत. आपण या ठिकाणी आपल्या रक्तामध्ये ही चळवळ आहे. आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये आपण काय केलं पाहिजे? आपल्या लोकांना मोठं केलं पाहिजे. तर खऱ्या अर्थाने आपण बौद्ध आहोत. नाहीतर आपण बौद्ध नाही. हा झाला बौद्ध. त्यानंतर धम्म म्हणजे काय? सत्याचा साक्षात्कार, विज्ञानाचा आविष्कार म्हणजे धम्म. सत्याचा साक्षात्कार, विज्ञानाचा नैतिक आविष्कार, नीतिमत्तेने जीवन जगणे म्हणजे धम्म. धम्म या शब्द काय आहे बघा, मला म जोडलेला आहे. जो माणसाला माणूस जोडतो त्याला धम्म म्हणतात. जो माणसाला माणूस जोडतो त्याला काय म्हणतात? धम्म म्हणतात. जोडणारा तर आपला धम्म नाही, जोडणारा नाही, तोडणारा नाही. आपला धम्म हा माणसाला जोडणारा धम्म आहे. अशा प्रकारचा आपला हा धम्म आहे. भगवान गौतम बुद्धाने धम्म कशाला म्हटलेला आहे? बाबासाहेब आंबेडकरांनी जे बुद्धाने धम्म हा जो पवित्र ग्रंथ लिहिलेला आहे, यामध्ये सेपरेट चॅप्टर आहे, धम्म, अधम्म आणि सधम्म. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रकरणामध्ये धम्म कशाला म्हटलेलं आहे? जीवनामध्ये सुचिता राखणे म्हणजे धम्म. जीवनामध्ये सुचिता राखणे म्हणजे धम्म. सुचिता म्हणजे काय? की शुद्धता, पावित्र्यता, मांगल्यता, त्याला धम्म म्हटलेलं आहे. ज्यांना भगवान बुद्ध कळाले त्यांचे जीवन शुद्ध झाले. ज्यांना भगवान बुद्ध कळाले त्यांचे जीवन शुद्ध झाले. ज्यांना शिवशाहू कळाले त्यांची अजान भाऊ झाले. ज्यांना महात्मा फुले कळाले त्यांच्या अश्रूंची फुले झाली. आणि ज्यांना डॉक्टर बाबासाहेब कळाले
ते या देशाचे पंतप्रधान झाले, राष्ट्रपती झाले, साहेब झाले, परंतु साहेबांचे साहेब मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच राहिले. मग शुचिता म्हणजे काय? भगवान गौतम बुद्धांनी 3 प्रकारच्या शुचिता सांगितलेल्या आहेत. कायेची, वाचेची आणि मनाची. कायेने 3 प्रकारची शुचिता आहे. 3 प्रकारे कुशल कर्म करायचं, शुद्ध आचरण करायचं. कायेने कधी कोणाची हिंसा करायची नाही, चोरी करायची नाही, व्यभिचार करायचा नाही. हे कायेने केलेलं कुशल कर्म आहे. त्यानंतर वाचेने खोटं बोलणे, चुगली चाडी करणे, निंदा नालस्ती करणे, टीका टिप्पणी करणे, अर्वाच्य भाषा वापरणे, गलिच्छ भाषा वापरणे, ही काय आहे? वाचेने केलेलं अकुशल कर्म आहे. आपली वाणी कशी असावी? शहाळीसारखी मधुर, गोड, सात्विक आणि तात्विक असावी. तुमचा चेहरा सुंदर नसला तरी चालेल, परंतु तुमची वाणी ही सुंदर असावी, अर्थपूर्ण असावी. एपीजे कलाम म्हणतात, चेहरा बनाने के लिए कुछ मिनट लगता है, चेहरा बनाने के लिए कुछ मिनट लगता है, लेकिन चरित्र बनाने के लिए पूरी जिंदगी लगती. तुम्ही आता ब्युटी पार्लर मध्ये गेला, सलूनच्या दुकानामध्ये गेला, तर तुमचा चेहरा काही मिनिटांमध्ये काय होईल? सुंदर होईल. परंतु तुमचं जीवन जर सुधारायचं असेल, तुम्हाला संपूर्ण चरित्र सुधारायचं असेल, तुम्ही पूर्ण आयुष्यभर जरी या ठिकाणी या मार्गाने आचरण केलं तर खऱ्या अर्थाने तुमचं जीवन शुद्ध होऊ शकतं, तुमचं चारित्र्य स्वच्छ होऊ शकतं. वाचेने अशा प्रकारे 4 प्रकारची अकुशल कर्म करता कामा नये. संत श्रेष्ठ शिरोमणी तुकाराम महाराज एका अभंगामध्ये म्हणतात, बोलण्यापूर्वी घासावा शब्द, बोलण्यापूर्वी तासावा शब्द, बोलण्यापूर्वी पुजावा शब्द, बोलण्यापूर्वी पुसावा शब्द. शब्दांमुळे मंगल, शब्दांमुळे दंगल, शब्दांचे हे जंगल जागृत ठेवावे. शब्द हेची कातर, शब्द हेची सुई दोरा, बोलावे मोजके, बोलावे नेमके, बोलावे खमंग खमके, ठेवावे भान देश काळ पात्रांचे, बोलावे बरे, बोलावे खरे, कुणाच्याही हृदयावर पाडू नये चरे. संत श्री शिरोमणी तुकाराम महाराज म्हणतात, आपली वाणी सुद्धा कशी असली पाहिजे? शहाळीसारखी मधुर आणि गोड असली पाहिजे. त्यानंतर मनाने केलेली 3 प्रकारची अकुशल कर्म आहे. कधी आपल्या मनामध्ये कुणाच्या बद्दल राग, द्वेष, आकस, त्याचप्रमाणे कधी कुणाच्या या ठिकाणी निंदा करायची नाही. अशा प्रकारे मनाने केलेली 3 प्रकारची अकुशल कर्म करायची नाही. त्याने सांगितलेले जीवनामध्ये सुचिता राखणे. त्यानंतर तृष्णा त्याग करणे म्हणजे धम्म. तृष्णा त्याग करणे म्हणजे काय? धम्म. भगवान गौतम बुद्धाने 3 प्रकारच्या तृष्णा सांगितलेल्या आहे. काम तृष्णा, भव तृष्णा, विभव तृष्णा. या 3 तृष्णांना कान, नाक, डोळा, जीभ, त्वचा आणि मन या 6 इंद्रियांच्या तृष्णाने गुणल्यानंतर साहित्रिक 18 तृष्णा होतात. या 18 तृष्णांना भौतिक आणि आध्यात्मिक या 2 तृष्णाने गुणायचं. 18 दुने 36 तृष्णा होतात. या 36 तृष्णांना भूतकाळातील, भविष्य काळातील आणि वर्तमान काळातील 3 तृष्णाने गुणायचं. 36 त्रिक 108 तृष्णा होतात. 36 त्रिक 108 तृष्णा होतात. या 108 तृष्णांचा काय करायचंय? त्याग करायचा आहे. 108 प्रकारच्या तृष्णांचा त्याग करायचा आहे. जर तुम्ही 108 प्रकारच्या तृष्णा त्यागल्या, तुमच्या जीवनातून मायनस केल्या, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला हा धम्म समजेल. काही लोकांना वाटतं की मी एकदा तरी या दौंड नगरीचा नगराध्यक्ष व्हावा, ही त्याची भूतकाळातील इच्छा असते. या दौंड नगरीचा नगराध्यक्ष व्हावा भूतकाळातील बऱ्याच वर्षापासूनची इच्छा होते. तो वर्तमान काळामध्ये प्रयत्न करतो. काहींना वाटतं भविष्य काळामध्ये तरी व्हावं, परंतु त्याच्या प्रयत्नाला यश येत नाही आणि काय होतं? दुःख. म्हणून भगवान गौतम बुद्धाने सांगितलं की तुम्ही 108 प्रकारच्या तृष्णा त्याग करा म्हणजे धम्म. जीवनामध्ये पूर्णता साधणे, जीवनामध्ये पूर्णता साधणे म्हणजे धम्म. जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला. तुम्ही जन्माला येऊन जर चांगल्या प्रकारचं सत्कर्म केलं नसेल, गावासाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी, देशासाठी, तर तुमचं जीवन व्यर्थ आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 65 वर्ष 7 महिने 22 दिवस अव्याहतपणे जे शोषित होते, पीडित होते, वंचित होते, पिढ्याने पिढ्या दाबलेले होते, दबलेले होते, खचलेले होते, यांच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या रक्तातील शेवटच्या कणापर्यंत अहर्निश या सर्व लोकांसाठी काम केलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी आपण सुद्धा काय केलं पाहिजे? तसं काम केलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल 4 वर्ष 3 महिने 26 दिवस अभ्यास केला आणि हिंदू स्त्री आपल्या सर्व स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल तयार केलं. परंतु सर्वात जास्त या हिंदू कोड बिलाला
जर विरोध केला असेल तर आमच्या माता भगिनीच केला. त्यावेळेस मोर्चा काढले होते, महिलांसाठी केलेलं होतं. 2 वर्ष 11 महिने 17 दिवस राज्य घटना लिहिली. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं, अशा प्रकारे परिपूर्ण जीवन जगले. जर त्यांना वाटलं असतं की या ठिकाणी मला माझं शिक्षण झालेलं आहे, BA MA PhD MSc DSc LLD DLED बॅरिस्टर ॲट लॉ, त्यांना सिडनी कॉलेजमध्ये असताना 1923 साली 450 रुपयाची पगाराची इतकी नोकरी होती. त्या सर्व पगारामध्ये हे आंबेडकर कुटुंबीय चांगल्या प्रकारे जीवन जगले असते. त्यांचा राजरत्न वाचला असता, रमेश वाचला असता, गंगाधर वाचला असता, इंदू वाचली असती, ते सर्व वाचले असते आणि आपण मेलो असतो. आपला जन्म झाला नसता आणि जर झाला असता तर कुत्र्या मांजराच्या मौतीने आपण मेलो असतो. बाबासाहेब आंबेडकरांनी असा कधी विचार केला का? बाबासाहेब आंबेडकरांनी की हा माझा जो 9 कोटी समाज आहे, या समाजासाठी, या भारत देशामधील प्रत्येक नागरिकासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अहोरात्र काम केलं. म्हणून आज आमच्याकडे सुखाचे दिवस आहे. आम्ही खातो त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. आम्ही असं मोठ्या अभिमानानं स्वाभिमानानं सांगतो. आम्ही ज्या 4 व्हीलर गाडीमध्ये बसतो त्या गाडीच्या प्रत्येक स्पेअर पार्टवर, आम्ही ज्या बंगल्यामध्ये राहतो त्या बंगल्याच्या प्रत्येक फ्लॅटवर आमच्या माता भगिनी ज्या दागिने घालतात त्या दागिन्यांवर, कपड्यांवर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची सही आहे. आणि त्याच्या खाली एक छोटीशी सही माता रमाईची सुद्धा सही आहे. जर या रमाई मातेने आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याग केला नसता तर तुमचं आमचं जीवन या ठिकाणी सुखी समृद्धी झालं नसतं. आणि म्हणून आपण जीवनामध्ये येऊन काहीतरी परिपूर्ण काम केलं पाहिजे. जीवनात पूर्णता साधणे म्हणजे धम्म. त्यानंतर सर्व संस्कार अनित्य आहेत, सर्व संस्कार अनित्य आहेत हे मान्य म्हणजे धम्म. जे काल पाहिलं ते आज नाही, आज पाहिलं ते उद्या नाही, उद्या पाहताल ते भविष्यामध्ये नाही. जशा प्रकारची कर्म करताल, जैसे कबीर म्हणतात, जैसे बोगे वैसे तुम पाओगे, जसे पेराल त्याच पद्धतीने ते उगवाल. म्हणून या ठिकाणी कर्म हे तुम्ही चांगल्या पद्धतीने करा. कर्म हे नैतिक व्यवस्थेचा आधार मानणे म्हणजे या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, धम्म आहे. त्यानंतर त्याने सांगितलेलं आहे की सर्व संस्कार अनित्य आहेत. अनिच्छावद संगाकारा उपाद्वय धम्मिनो. उत्पत्ती, स्थिती आणि लय, जन्माला येणे, या पृथ्वीवर त्याचं या ठिकाणी वागणं, राहणं, बोलणं, चालणं, जीवन जगणे आणि एक ना एक दिवस त्याचा या मानवी देहाचा किंवा त्याच्या या सजीवपणाचा या दिवशी ऱ्हास होतो. अशा पद्धतीने भगवान गौतम बुद्धाने सांगितलेले आहे की सर्व संस्कार हे अनित्य आहेत. तर अशा प्रकारे 6 विभागामध्ये या ठिकाणी भगवान गौतम बुद्धाने निब्बान प्राप्त करणे म्हणजे धम्म. निब्बान म्हणजे काय? निब्बान हा शब्द पाली आहे. निब्बान हा शब्द पाली आहे आणि संस्कृत मध्ये त्याला म्हणतात निर्वाण, मराठीमध्ये त्याला म्हणतात निर्वाण. निर म्हणजे नाही आणि वाण म्हणजे तृष्णा. ज्याला कसल्याही प्रकारची तृष्णा नाही, आसक्तीहीन जीवन, उपेक्षाहीन जीवन, जो आर्य अष्टांगिक मार्गाने जीवन जगत असतो, सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक स्मृती, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम आणि सम्यक समाधी, या आर्य अष्टांगिक मार्गाने जो व्यक्ती जीवन जगतो तीच व्यक्ती या ठिकाणी निब्बाण प्राप्त करू शकते. तर भगवान गौतम बुद्धांनी जो आर्य अष्टांगिक मार्ग सांगितलेला आहे तो उपासकांसाठी वेगळा आहे आणि भंते लोकांसाठी वेगळा आहे. तर भंते लोक आहेत त्यांचा जो आर्य अष्टांगिक मार्ग जर अभ्यास कराल तर त्या ठिकाणी तो वेगळा आहे आणि उपासकांसाठी वेगळा आहे. तर भंतेसाठी या ठिकाणी सांगितलं निब्बाण म्हणजे काय, निब्बाण प्राप्त करणे म्हणजे धम्म. तर अशा प्रकारे या 6 मार्गावर निब्बाण या विषयावर प्रत्येक एका शब्दावर 1-1-1.5 तासाचं प्रवचन होत असतं. तर अशा प्रकारे धम्म आहे. त्यानंतर विज्ञानवाद. तुम्ही विज्ञानवाद म्हणजे काय? भगवान गौतम बुद्धांना इसवी सन पूर्व 528 ला वैशाख पौर्णिमेला बुद्धगया या ठिकाणी ज्या बोधी वृक्षाखाली जी सम्यक संबोधी प्राप्त झाली, सम्यक संबोधी प्राप्त होणे म्हणजेच या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना खऱ्या अर्थाने विज्ञानाचा उगम झाला. विज्ञानाचं त्यांना ज्ञान कळलं की जे कायेने, वाचेने आणि मनाने जे जाणता येतं, जे तुमच्या ज्ञान चक्षुने जाणता येतं, जे डोळ्याने जाणता येतं, जे जिभेने जाणता येतं, जे त्वचेने जाणता येतं, मनाने जाणता येतं, त्याला त्यांनी विज्ञान म्हटलेलं आहे. ही सर्व सृष्टीमध्ये जे चलनवलन होत असतात, या सृष्टीमध्ये जे या ठिकाणी कधी पाऊस निर्माण होत असतो, कधी भूकंप निर्माण होतो, कधी या ठिकाणी महाभयंकर असा प्रलय येत असतो, ही काय आहे? या सजीव सृष्टीचं हे रहाड गाडग आहे. या सजीव सृष्टीमध्ये जे बदल होत असतात याला भगवान गौतम बुद्धाने विज्ञान म्हटलेलं आहे. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. त्यांना सम्यक संबोधी प्राप्त झाली म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांना विशेष ज्ञान प्राप्त झालं. म्हणजे त्यांना अगोदर काय ज्ञान नव्हतं का?
त्यांना ज्ञान होतं, म्हणून मानवाला दुःखमुक्त करण्यासाठी, मानवाला संघर्षमुक्त करण्यासाठी, मानवाला समस्या मुक्त करण्यासाठी, मानवाला कलह मुक्त करण्यासाठी यांना खऱ्या अर्थाने जे ज्ञान पाहिजे होतं ते ज्ञान त्यांना समजलं की जगामध्ये दुःख आहे. मगाशी गुरुजींनी सांगितले 4 आर्य सत्य. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे. 5 कारणामुळे माणसाला दुःख होतं. राग, भीती, अज्ञान, आळस आणि तृष्णा. तृष्णा हे प्रमुख कारण आहे. 5 कारणामुळे माणसाला मृत्यू सुद्धा 4 प्रकारे येत असतो. पहिला जो मृत्यू येत असतो तो अपघाताने, दुसरा जो मृत्यू होत असतो तो घातपाताने, तिसरा जो मृत्यू होतो तो निसर्ग नियमानुसार वार्धक्यामुळे, आणि चौथा जो मृत्यू होतो स्वहत्या किंवा आत्महत्या. अपघात कशामुळे होतो? पंचशिलेचं आचरण न केल्यामुळे अपघात होतो. कुठलाही जेव्हा कसलाही अपघात घ्या, पंचशिलेचं आचरण नाही केलं की जीवनामध्ये अपघात झाल्याशिवाय राहणार नाही. घातपात कशामुळे होतो? सूड, भीती, ईर्ष्या, पैसा आणि प्रेम याच्यामुळे काय होतो? घातपात होतो. त्यानंतर निसर्ग नियम की मानवाची ही मगाशी कालपाडे सरांनी सांगितली, मानवी जीवन एक पंक्ती आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू हे 4 घटक नाही मिळाले तरी एक ना एक दिवस या माणसाची मानवरूपी पंक्ती भिजून जाईल. आणि आत्महत्या कधी करत असतो, स्वहत्या कधी करत असतो, ज्याला मानसिक ताण सहन होत नाही. हे एकमेव कारण मानसिक ताण. आणि मानसिक ताण कधी होतो? जो धम्माचं आचरण करत नाही त्याला मानसिक ताण होत असतो. अशा प्रकारे भगवान गौतम बुद्धाने हे 4 आर्य सत्य. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, तुमचं दुःख नाहीच होऊ शकतं. जगातला कोणता धर्मसंस्थापक असा छाती ठोकपणे म्हणू शकत नाही की तुमचं दुःख नाहीच होऊ. फक्त एकमेव भगवान गौतम बुद्ध म्हणतात की तुमचं दुःख नाहीच होऊ शकतं. आणि तो नाहीच करण्याचा त्यांनी गोल्डन वे ऑफ लाईफ, आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रशस्त असा महामार्ग त्यांनी सांगितलेला आहे. आणि तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक स्मृती, सम्यक कर्म, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक समाधी. या आर्य अष्टांगिक मार्ग ज्यांना हे 4 आर्य सत्य समजले ते खऱ्या अर्थाने ज्ञानी. ज्यांना हे सर्व समजलेलं आहे, 4 आर्य सत्य समजलेले आहेत, आर्य अष्टांगिक मार्गाने जीवन जगतोय, जसं पारमितांचं आचरण करतोय, पंचशिलाचं आचरण करतोय, तो व्यक्ती ज्ञानी, तो व्यक्ती विज्ञानवादी. नाही तर इकडे MA BEd झालेला आहे, इकडं कॉलेजला MSc सायन्स विषय मुलांना शिकवतात आणि काय करतात? जर 15 लाखाची गाडी घेतली तर त्या गाडीमध्ये काय करतात? काळी भावली उलटी लाटकवतात. आणि जेव्हा अपघात होतो त्यावेळेस काय होतं? गाडी सुलटी आणि ती भावली सरळ होत असते, गाडी उलटी होत असते. 15-35 लाखाचा तिकडे एमएनओरा मगरपट्ट्यामध्ये प्लॅट घेतला. 1-1 कोटीचे आपल्या माणसांनी प्लॅट घेतलेत. मागच्या वर्षी मी तिथे कार्यक्रमाला गेलो होतो आणि काही समोरच्या आपल्या 2 लोकांच्या पूजा होत्या. एक बौद्ध कुटुंबाचं होतं आणि एक आपलाच होता. आपल्या 2 शहरामध्ये सुद्धा अशी बरीच मंडळी आहेत. काय करतात? प्लॅट घेतात आणि ब्राह्मणी पद्धतीने कार्यक्रम करत असतात. तर समोरच्या फ्लॅट मध्ये कार्यक्रम होता आणि ती कुटुंब आपल्या अण्णासाहेब मगर कॉलेजमध्ये प्राध्यापक होता, नवरा बायको. आणि त्यांनी काय केलं? सत्यनारायणाची पूजा घातली. सत्यनारायणची पूजा घातली. दोघं शिकवायला कुठे? अण्णासाहेब मगर कॉलेजला. आणि 4थी शिकलेल्या माणसाच्या पाया पडत असतील, 4थी शिकलेल्या ब्राह्मणाच्या पाया पडत असतील तर ते बौद्ध आहेत का? ते विज्ञानवादी आहेत का? अजिबात नाही. एखादा माणूस 100% अंध आहे, आईच्या गर्भातून बाहेर पडला तेव्हापासून तो 100% अंध आहे. एखादी आमच्या आजी आहे, गोखले आजी आहे, अजिबात शाळेचं तोंड पाहिलं नाही आणि त्यांना भगवान गौतम बुद्धाने सांगितलेली 4 आर्य सत्य समजलेले आहे, विज्ञानवाद समजलेला आहे, अनित्यवाद समजलेला आहे, अनात्मवाद समजलेला आहे, विवेकवाद समजलेला आहे, पंचशिलेचं आचरण करतात. ते खऱ्या अर्थाने विज्ञानवादी. नाही तर तुमचं शिक्षण कितीही होऊ द्या, परंतु तुम्ही जर अशा पद्धतीने अंधश्रद्धा कर्मकांडाचे कार्यक्रम करत असाल तर तुम्ही विज्ञानवादी नाही. या विज्ञानवादामुळे या ठिकाणी प्रिया भारत देशामधला प्रत्येक माणूस भयमुक्त झालेला आहे, भूकमुक्त झालेला आहे, रोगमुक्त झालेला आहे, अज्ञानमुक्त झालेला आहे. कारण या सर्व विज्ञानामुळे, माहिती तंत्रज्ञानामुळे या ठिकाणी ज्ञानाची सर्व कवाडे काय झालेली आहेत? खुली झालेली आहेत. कारण ज्ञानाची कवाडे अगोदर काय होती? बंद होती. बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी भारतीय संविधानामध्ये तशी तरतूद केल्यामुळे या ठिकाणी सर्व मध्ये एवढा मोठा कोरोनाचा रोग आला. भारत देशातला कोणताही माणूस या ठिकाणी त्याचा भूकबळी गेला नाही. कोणी माणूस भूक करून मेला का? म्हणून काय केलं मोदी सरकारने? प्रत्येक माणसाला, कुटुंबाला 15-15 किलो गहू आणि तांदूळ
कशामुळे दिले? भूकमुक्त. कुठलाही माणूस साथीच्या आजाराने मरता कामा नये. रोगमुक्त. जर या ठिकाणी आपण असं म्हटलं असतो देवाची करणी आणि नारळाची पाणी, तर अशा प्रकारे या ठिकाणी विज्ञानाचे शोध लागले असते का? एवढा मोठा कोरोना सारखा महाभयंकर रोग या ठिकाणी संपला असता का? वेगवेगळ्या साथीचे रोग संपले असते का? अजिबात नाही. या ठिकाणी विज्ञानामुळे या देशामध्ये श्वेत क्रांती झालेली आहे. विज्ञानामुळे हरित क्रांती झालेली आहे. विज्ञानामुळे आज आम्ही सर्व प्रकारची भौतिक सुख अगदी झोपल्यापासून तर झोपेतून उठल्यानंतर या ठिकाणी अगदी सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही काय करतो? विज्ञानवादाचा स्वीकार करतो. जर म्हणलं मी विज्ञानवादी राहणार नाही, मी या ठिकाणी मनुवादी राहील किंवा कर्मठ व्यवस्थेप्रमाणे राहील, तर या ठिकाणी प्रत्येक माणसाला, इथल्या प्रत्येक माणसाला जीवन जगणं असह्य होईल. तो जीवन जगू शकत नाही. दळण काढण्याची काम आमच्या माता भगिनीला कशामुळे झालेले? सुसह्य. गिरणीमुळे झालेले. मसाला कांडप, रात्रीचा प्रकार, अंधार कमी झाला. कशामुळे? विज्ञानवादामुळे झालेला आहे. या विज्ञानवादामुळे खऱ्या अर्थाने या देशाची प्रगती झालेली आहे. विज्ञानवादामुळे आपल्या या ठिकाणी डोळे उघडले पाहिजे. शिक्षणाने माणसाचे डोळे उघडले जातात, श्रद्धेने मिटले जातात, आणि अंधश्रद्धेने काय होतात? कायमचेच मिटले जातात. अंधश्रद्धेने कायमचेच मिटले जातात. आणि म्हणून सर्वात प्रथम तुम्ही अंधश्रद्धा मुक्त असलं पाहिजे, कर्मकांड मुक्त असलं पाहिजे, विज्ञानवादी असलं पाहिजे. तर विज्ञानवादी म्हणजे काय? मगाशी सरांनी सांगितलं, विज्ञानाचे नियम, विज्ञानाचे सिद्धांत पाठ असणे म्हणजे विज्ञानवादी नाही. मग जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेच्या तळाशी जाऊन, त्या घटनेच्या मुळाशी जाऊन, त्या ठिकाणी चिकित्सक त्याप्रमाणे बारीक सारीक तपशीलवार अभ्यास करून तर्कशुद्ध पद्धतीने या ठिकाणी सत्य आणि असत्य या गोष्टी जाणणे. सत्य आणि असत्य या गोष्टी जाणणे म्हणजे काय? विज्ञानवाद. नाहीतर तुम्ही सर्व या गोष्टी काय करताय? सर्व गोष्टी विज्ञानाचे नियम पाहताय. आयजॅक न्यूटनचा आपण या ठिकाणी भाषणामध्ये सांगतो, आयजॅक न्यूटनचा, जेम्स वेटचा सांगतो, परंतु तू घरी जाऊन जर अंधश्रद्धा कर्मकांडाचे कार्यक्रम असतील तर तो विज्ञानवादी आहे का? अजिबात नाही. तर या विज्ञानवादामुळे या ठिकाणी मानवाचं जीवन कशा पद्धतीने सुसह्य झालेले आहे. 12,000 वर्षापूर्वी, 12,000 वर्षापूर्वी माणसाचं आयुष्य किती होतं? 20 वर्ष होतं. कशामुळे सिद्ध झालं? जे माणसाचे जे अवशेष, जे हाडाचे सांगाडे सापडले कार्बन डेटिंग वरून, ते सिद्ध झालं की हा माणूस 20 वर्ष जगत होता. नंतर माणूस काय करायला लागला? कळपाकळपाने राहणारा माणूस अगोदर काय करायला लागला? शेती करू लागला. थोडीशी धान्याची बी मातीमध्ये पेरले तर त्या ठिकाणी भरपूर धान्य निर्माण होतं, असं त्याला संशोधनातून सिद्ध झालं. त्यावेळेस माणसाचं वय झालं 35 ते 40. 1800 साली सर्वेक्षण झालं भारत देशामध्ये, त्यावेळेस माणसाचं वय होतं 45. नंतर 1920 साली सर्वेक्षण झाला, त्यावेळेस होतं 55. नंतर 1935 साली सर्वे झाला, त्यावेळेस 60 होता. 1975 ला झाला, त्यावेळेस 70 पर्यंत झालं. आणि आता मध्ये 2000 साली जेव्हा सर्वेक्षण झाला त्यावेळेस माणसाचं वय किती झालं? 75. माणूस दीर्घकाळ कशामुळे जगू लागला? विज्ञानाच्या शोधामुळे. सर्व साथीचे आजार, सर्व जे दुर्धर असे आजार आहेत ते विज्ञानामुळे काय झालेले आहेत? कमी झाले आहेत. आणि म्हणून सर्वात अगोदर आपण या ठिकाणी अंधश्रद्धा कर्मकांड मुक्त असलं पाहिजे. तर अशा प्रकारच्या या 3 प्रकारच्या प्रज्ञा ज्या व्यक्तीला प्राप्त होत असतात ती व्यक्ती काय आहे? विज्ञानवादी आहे. तर आम्हाला जे महापुरुष लाभलेले आहेत, आम्हाला ज्या महामाता लाभलेल्या आहेत, या सर्व महापुरुषांनी, या सर्व संतांनी काय सांगितलेलं आहे? तुम्हाला सुख पाहिजे, आनंदी मंगलमय निरोगी जीवन जगायचं आहे, तुमची कायिक या ठिकाणी आरोग्य सुधारायचं आहे, तुमची सामाजिक प्रतिष्ठा सुधारायची आहे, तुमचं आरोग्य सुधारायचं आहे, तर काय सांग, आम्ही ज्या पद्धतीने आचरण करू त्या आचरणाला स्पर्श करा. आमच्या महापुरुषांनी सांगितलं. आम्ही तिथं शब्दशः अर्थ घेतला सर. आम्ही काय केलं? आचरणामधला आ बाजूला काढला आणि त्यांच्या चरणाला स्पर्श करायला सुरुवात केली. आमच्या महापुरुषांनी सांगितलं काम क्रोध मोह मत्सर द्वेष विकार टाळा, नाहीतर तुमचं जीवन काय होईल? रटाळ होईल. पण आम्ही हातामध्ये टाळ घेतले आणि भजन करायला सुरुवात केली. आमच्या महापुरुषांनी सांगितलं देवघेव करा. कशाची देवघेव करा? विचारांचं देवाणघेवाण करा, विचारांची आदान प्रदान करा. तुमचा एक चांगला विचार माझ्याकडे येऊ द्या, माझा एक चांगला विचार तुमच्याकडे जाऊ द्या, त्यातून 3रा विचार जन्माला येईल. महापुरुषांनी सांगितलं देवघेव करा. संत श्रेष्ठ नरहरी सोनार म्हणतात, देवा मी तुझा सोनार करी नामाचा व्यवहार. नाम म्हणजे काय? नाम म्हणजे विचार. जसं छत्रपती शिवाजी महाराज
हे नाव घेतल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास उभा राहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेतल्याबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व उभं राहतं. म्हणजे नाव म्हणजे काय की त्या महापुरुषांची विचारधारा. पण आमच्या महापुरुषांनी सांगितलं देवघेव करा. काय सांगितलं कालपाडे साहेब? आम्ही देवदेव करतो. आम्ही काय करतो? देवदेव करतो. अंधश्रद्धा कर्मकांड बकरं कोंबडं बळी देतो. त्यांनी सांगितले देवघेव करा आणि आपण देवदेव करतो. आमच्या महापुरुषांनी सांगितलं भक्तीपेक्षा विचारांच्या शक्तीची जास्त गरज आहे. तुम्ही भगवान गौतम बुद्धांना फुले वाहू नका, मेणबत्त्या लावू नका. तुम्ही काय करा? त्यांचे विचार आचरणामध्ये आणा. म्हणजे खऱ्या अर्थाने तुम्ही काय व्हाल? सुख प्राप्त होईल. या महाराष्ट्रामध्ये, या पुणे जिल्ह्यामध्ये एक असे विद्रोही संत श्रेष्ठ शिरोमणी तुकाराम महाराज होऊन गेले. यांनी 2 चरणाच्या माणसासाठी 4 आचरणाची एक काव्यात्मक पद्यात्मक आचार संहिता लिहिली आणि तिला नाव दिलं अभंग. तिला ना काय नाव दिलं? महात्मा फुलेंनी सुद्धा 4 ओळ्या लिहिल्या. आपला जीवनाचा सार, जीवनाचा संदेश 4च ओळीमध्ये सांगितलं. त्याला नाव दिलं अखंड. त्याला काय नाव दिलं? अखंड. मग आमच्या महापुरुषांनी काय सांगितलं? तुम्हाला दुःखमुक्त व्हायचंय ना, तर तुम्ही काय करा? 2 हात आणि 3ऱ्या मस्तकाचा वापर करा. 2 हात आणि 3ऱ्या मस्तकाचा वापर करा. आमच्या लोकांनी तिथं सुद्धा शब्दशः अर्थ घेतला. आम्ही काय केले? 2 हात जोडले, कपाळापाशी नेले. कुठल्याही बुवाच्या पुढे, कुठल्याही बाप्पूच्या पुढे, कुठल्याही अम्माच्या पुढे, कुठल्याही देवऋषीच्या पुढे, कुठल्याही दगडाच्या मूर्ती पुढे, कुठल्याही धातूच्या मूर्ती पुढे, अगदी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती असली तरी सुद्धा तुम्ही कपाळमोक्ष जरी झाला आणि रक्तबंबाळ जरी झाला, या दगडाच्या मूर्त्या तुम्हाला पावणार नाहीत, प्रसन्न होणार नाहीत, आशीर्वाद देणार नाहीत, तुमच्याकडे कृपा करणार नाही, अवकृपा करणार नाही. मग काय करा? या 2 हातांनी सम्यक कृती करा. सम्यक हा शब्द आहे संस्कृत, पाली आहे सम्मा, याचा अर्थ खरा, शुद्ध, श्रेष्ठ, योग्य. आणि 3रं मस्तक म्हणजे काय करा? स्वतःची सत्सद वेग बुद्धी वापरा. पण आजही आम्ही काय करतो? स्वतःची सत्सद वेग बुद्धी वापरत नाही. मागच्या महिन्यामध्ये मी 10 ते 15 स्मृती दिनाचे कार्यक्रम केले. 2च मिनिटं घेतो सर. मागच्या महिन्यामध्ये 10 ते 15 स्मृती दिनाचे कार्यक्रम केले. कारण मागच्या वर्षी कोरोना या आजाराने बरेच लोक मरण पावले होते आणि स्मृती दिनाचा कार्यक्रम होता. ज्या दिवशी आम्ही स्मृती दिनाच्या कार्यक्रमाला जातो त्यावेळेस तो फोटो खाली लावलेला असतो आणि त्या व्यक्तीच्या मृत्यूची तारीख असते 15 एप्रिल 2021 ला तो मरण पावलेला असतो आणि त्याचा कार्यक्रम असतो 1 एप्रिलला. राशीनला साहेब गेलते की कर्मकांड करण्यात. त्यांनी त्या माणसाला सांगितलं हे असं चालणार नाही. 15 दिवस अगोदर बापाचं काय करतात? स्मृती दिन साजरा करतात आणि हा कार्यक्रम कुणाला विचारला जातात? शेंडीवाल्याला विचारायला जातात. माझा बाप या दिवशी मरण पावलेला आहे, पुण्यतिथी स्मृती दिन कधी करू? आणि मग तो सांगतो की या तारखेला करा. त्याला नुसतं ते विचारायला 500 रुपये देतात आणि कार्यक्रम बौद्धाचार्यांच्याकडून घेतात आणि बौद्धाचार्याला 1 रुपया सुद्धा दान देत नाही. कसा होणे धम्माचा प्रचार आणि प्रसार? तर तुम्ही स्वतःची सत्सद वेग बुद्धी वापरा. स्वतःच्या स्मृतीला स्मरून या ठिकाणी काय करा? आचरण करा. तर खऱ्या अर्थाने तुम्ही या ठिकाणी दुःखमुक्त व्हाल, विज्ञानवादी व्हाल, नाहीतर तुम्ही कायमच अज्ञानवादी व्हाल. याच ठिकाणी तुम्ही सर्वांनी मला आज या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना या ठिकाणी वर्षावासाच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा देतो, मंगल कामना व्यक्त करतो आणि इथेच माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जे जे काही तुम्हाला चांगलं वाटलं असेल, जे काही भावलं असेल, ते सर्व फुले, शाहू आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारधारेचं आहे. आणि जे तुम्हाला अजिबात आवडलं नाही, कुणाच्या भावना दुखावल्या असतील, कुणाला वाईट वाटलं असेल, तर मी तुमची कदापि माफी मागणार नाही. कारण मी जे विचार मांडलेले आहेत अत्यंत चिंतन करून, मनन करून, संशोधन करून, अनुभवाच्या भट्टीतून तावून सुलाखून निघालेले विचार आहे. आणि मला अभिमान आहे, मी सम्राट अशोक मौर्य यांच्या वंशाचा आहे आणि मौर्य वंश कधी झुकत नाही. या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.